का त्यांना तेच पकडावं वाटलं? या भगवद्गीतेचे श्लोक जर्मन लोकांना का पकडावे वाटले तिथं त्या उपकरणाच्या माध्यमातून? ते जर्मन लोक शहाणे आहेत, ते दुसरं काय पकडत बसले नाही जाळ टाकून. त्यांनी बरोबर जगात त्यांनी जी उपकरणं निर्माण केली ना ती जगात कुठं नाही फिरवली. ते बरोबर कुरुक्षेत्राला तिकडे दिल्लीला घेऊन आले आणि जे त्यांना पकडायचं होतं तेच त्यांनी पकडलं. म्हणजे आपल्या भगवंताच्या मुखातले शब्द पकडले. भगवंताच्या मुखात आपण म्हणतो भगवद्गीता वय, आणि आता हे वाचायचं काय वय आहे का? टाळक्या तुला काय कळणार? आपल्या टाळक्यात काय घ्यायला पाहिजे? त्या जर्मन लोकांना कळायला लागले, फॉरेनर लोकांना कळायला लागले. मंडळी ओ भगवंत का भगवंत आणि का त्याचेच ते शब्द? त्याच्या ठिकाणी आनंद शिवाय दुसरं काय नव्हतं. मला हे सांगायचं, हे डोक्याच्या केसापासून पाहिजे नकापर्यंत त्याचं शारीरिक व्यक्तिमत्व असेल. 6.5 फुटाचा भगवान श्रीकृष्ण, त्याच्या पिंडामध्ये केवळ आणि केवळ आनंद होता. जसा त्याच्या पिंडामध्ये आनंदच भरलेला होता तसा त्याच्या आजूबाजूला सगळा आनंदच होता. तो आनंद शिवाय काय वाटत नव्हता, लक्षात ठेवा. पण जो आनंद वाटताना ज्याला तो सहन होत नव्हता ना तो मात्र काय होत होता? तो मात्र आपली उपाधी सोडत, आपलं शरीर सोडत होता. आनंद सहन झाला पाहिजे. ज्याला आनंद सहन होतो ना तो देव होतो, तो देव होतो. ज्याला आनंद सहन होत नाही ना तो दानव राहतो. पूर्णावताला वावटळीच्या लोकांना